बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये जवळपास 6000 हेक्टरवरती नुकसान झाले। आपण जर पाहिलं तर जिल्ह्यातल्या सिंदखेड तालुका असेल, लोणार असेल, बुलढाणा असेल, चिखली असेल, या तालुक्यासह परिसरातील जी काही गावं आहेत त्या गावांचं अतिवृष्टीने फार मोठं नुकसान झालेलं आहे। नदीकाठची शेती अक्षरशः खरडून गेलेली आहे। फार मोठं पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गाने या ठिकाणी हिरावून घेतलाय। आपण बघू शकतो, मी सध्या सिंदखेड तालुक्यातील सोनोशी मंडळामध्ये आहे। हे रुमणा येथील या जायभाई नावाच्या शेतकऱ्याचं शेत आहे। या शेताच्या बाजूला बेलगंगा नावाची नदी वाहते आणि या नदीची पातळी जी आहे ती पातळी ओलांडल्यानंतर अक्षरशः या नदीकाठच्या शेतामध्ये पाणी शिरलं होतं। ही जी परिस्थिती जी पाहिली तर अक्षरशः सोयाबीन अवघ्या काही दिवसावर काढण्यासाठी येऊन ठेपली होती। मात्र नदीच्या पाण्याने आणि पावसानं अक्षरशः या पिकाचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे। परिसरातील सोयाबीन असेल, कपाशी असेल, या संपूर्ण पिकाचं नुकसान झालंय। गावामध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं। शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे। अगोदरच शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही अशा प्रकारची ओरड शेतकऱ्याकडनं होत असते। कर्जमाफी व्हावी म्हणून सुद्धा शेतकरी मागणी करतायत, पीक विमा मिळावा म्हणून शेतकरी मागणी करतायत, मात्र त्यांच्या हातामध्ये काहीच येत नाही आणि आता अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं या ठिकाणी फार मोठं नुकसान केलंय। परिस्थिती भयानक आहे। शेतकऱ्यांना या ठिकाणी मदतीची अपेक्षा आहे। काय सांगाल? जवळपास आता 6000 हेक्टरवरती 3 दिवसामध्ये नुकसान झाले। मागच्या काही महिन्याभरातला जर विषय केला तर 64000 हेक्टरवरती नुकसान झाले। शेतकऱ्यांची मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे जेणेकरून त्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची। तुमची काय मागणी आहे शेतकऱ्यांसाठी? हे बघा, ओला दुष्काळ तर जाहीर झालाच पाहिजे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि जे असे नदीकाठचे शेत आहेत यांचे पंचनामे करण्यात यावे। त्या शेतकऱ्यांना खरडून गेल्याची वेगळी मदत देण्यात यावी आणि 100% पीक विमा देण्यात यावा। आणि महायुती सरकारनं जे निवडणुकीच्या आधी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे ते या ठिकाणी आता लवकरात लवकर पूर्ण करावं आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी आणि नवीन पीक कर्ज शेतकऱ्यांना तात्काळ द्यावं। तेव्हा कुठेतरी या शेतकऱ्यांना जगण्याला आधार होईल। जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील आहेत, त्यांच्याकडे मदत व पुनर्वसन खातं आहे। त्यांनी जवळपास या ठिकाणी आता 121 कोटी रुपयांची भरीव मदत दिली शासनाकडनं, मात्र एवढी पुरेशी आहे का? हे बघा, त्या मदतीत शेतकऱ्यांचं काही होत नाही। नुकसान एवढं मोठं आहे की ती मदत अतिशय तोकडी आहे। त्यामुळं आपलं बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील साहेब हे सुदैवानं मदत व पुनर्वसन मंत्री आहे। त्यांना अधिकार आहे, ते स्वतःही बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करू शकतात। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची, आमची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे। नक्कीच शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मकरंद आबा पाटील, त्यांच्याकडे मदत व पुनर्वसन खातं आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा जेणेकरून ज्या काही शासनाच्या योजना असतील किंवा शासनाकडनं भरीव अशी जी मदत देता येईल ती मदतसुद्धा या पालकमंत्र्याकडून देता येईल अशी अपेक्षा शेतकऱ्याकडनं आहे। तात्काळ या जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमुक्ती करावी जेणेकरून शेतकऱ्यांना थोडीफार का मदत या माध्यमातून होईल अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश तुळंकी, TV9 मराठी, रुमणा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।